कुरकुरीत भेंडी करायची तर आपण तळून करतो, पण ही भेंडी फक्त आपण 2 चमचे तेलाचा वापर करून केली आहे. मस्त चटपटीत तळलेले पदार्थ, समोसा, कचोरी, पकोडे, बरंच काही आपल्याला नेहमीच खायला आवडतं. कधीतरी खायला ठीक आहे, पण जर आपण सारखं सारखं असं तळलेले पदार्थ खाल्ले तर कुठेतरी गिल्ट येतो, वजन वाढण्याची भीती वाटते. म्हणूनच सरिताज किचनमध्ये आज आपण फक्त 2 चमचे तेलामध्ये नेहमीच्या मसाल्यामध्ये मस्त कुरकुरीत मसाला भेंडी करतोय. तर आज आपण फिलिप्स एअर फ्रायरचा वापर करून ही कुरकुरी भेंडी करतोय. फिलिप्स भारतातला आणि जगातला नंबर 1 एअर फ्रायर ब्रँड आहे. तळलेल्या पदार्थांपेक्षा 90% कमी तेलामध्ये टेस्ट कॉम्प्रोमाइज न करता आपण पदार्थ फ्राय करू शकतो. मुख्य म्हणजे यामध्ये हार्मफुल रेडिएशन्स तयार होत नाहीत. याची फ्राईंग बास्केट सहज काढता येते आणि याला सुंदर असं स्टारफिश डिझाईन आहे. फक्त हॉट एअरमध्ये पदार्थ तयार होतो. हवेचे 360 डिग्री रॅपिड एअर सर्क्युलेशन होते, त्यामुळं पदार्थ फ्लिप न करता एकसारखा कुरकुरीत फ्राय होतो. ही रिमूवेबल बास्केट स्वच्छ करायला खूप सोपी आहे, त्यामुळं हायजीनसुद्धा मेंटेन होते. आणि आपला सगळ्यांचा असा समज असतो की एअर फ्रायरमध्ये आपण फक्त स्नॅक्स करू शकतो, पण असं नाही. फिलिप्स एअर फ्रायरमध्ये आपण स्नॅक्स तर करू शकतो, पण त्याचसोबत तुम्हाला बेकिंग करायचं आहे किंवा ग्रिलिंग करायचं आहे, रोस्ट टोस्ट करायचे आहेत पदार्थ, किंवा पदार्थ गरम करायचा आहे, डिफ्रॉस्ट करायचा आहे, तरीसुद्धा तुम्ही फिलिप्स एअर फ्रायरमध्ये करू शकता. असा हा ऑल इन वन एअर फ्रायर आहे. आणि जर तुम्हाला एअर फ्रायर वापरून रेसिपीज बघायच्या असतील तर न्यूट्री ॲप हे ॲप डाउनलोड करू शकता, जिथं तुम्हाला 500पेक्षा जास्त रेसिपीज बघायला मिळतील. आणि जर तुम्हाला फिलिप्स एअर फ्रायर घ्यायचा आहे तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता. आणि आपली भेंडी आता कधीची वाट बघते, रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी 1/2 किलो भेंडी घेतली. भेंडी स्वच्छ धुतली, त्याला चांगलं निथळून घेतलं आणि मग कापडाने चांगलं कोरडं करून घेतलं. भेंडीचा कुठलाही पदार्थ करायचा असेल तर भेंडी चांगली कोरडी करून घ्यायची. आता भेंडी आपल्याला कापून घ्यायची आहे. तर इथं मी काय करते, भेंडीची देठं म्हणजे पुढचा आणि मागचा भाग मी कापून घेते. आणि आता आपल्याला कुरकुरी भेंडी करायची आहे, त्यासाठी याला पातळ कापून घ्यायचं आहे. तर इथं मी भेंडीचे मधून 2 भाग केले आणि परत मधून 2 भाग करते अशा पद्धतीने. भेंडी खूप कोवळी असेल तर तुम्ही फक्त अर्धी अर्धी करून घेतली तरी पण चालेल. आता ही भेंडी आपण एका मोठ्या बोलमध्ये काढून घेऊ, किंवा जर भेंडी खूप मोठी असेल तर भेंडीचे 2 भाग करा आणि मग त्याचे 4 भाग करून घ्या. तर अशा पद्धतीने आपण सगळी भेंडी कापून घेतोय. तर सगळी भेंडी आपण इथं कापून घेतली आहे, छान अशी पातळ कापली आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, ज्याने भेंडी अजून छान कुरकुरीत होईल. 3 मोठे चमचे बेसन, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ थोडं कमी घाला, कारण जास्त खारट होण्याची शक्यता असते. 1/2 चमचा हळद घातली. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे लिंबाचा रस. 1 चमचाभर लिंबाचा रस घातला. आता यामध्ये आपल्याला घालायचे तेल. तर इथं मी 2 ते 3 चमचे तेल घालते. 3 छोटे चमचे तेल घेतले. मोठ्या चमच्याने घातलं तर 2 चमचे पुरेसे होतात. आता हे सगळं साहित्य या भेंडीला छान लावून घ्यायचं आहे. तर याला मी असं टॉस करून घेते, म्हणजे मग अगदी सगळं साहित्य भेंडीला छान कोट होतं. तुम्हाला अगदीच वाटलं की अजून मिश्रण थोडंसं कोरडं आहे, भेंडीला कोट झालं नाही, तर अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला तरी चालेल. तर आपण हे सगळे मसाले या भेंडीला चांगले लावून झालेले आहेत. एक 2-3 मिनिटं टॉस करत राहायचं, म्हणजे व्यवस्थित भेंडीला कोट होतात. आता याला एअर फ्राय करून घेऊ. तर त्यासाठी इथं मी ही फ्राईंग बास्केट काढते. तर कुठलाही पदार्थ डायरेक्ट असा ठेवला तरीही चालतो, पण बास्केट खराब होऊ नये, जास्त दिवस छान अशीच मेंटेन राहावी, म्हणून यामध्ये मी हा पार्चमेंट पेपर लावते. आता यामध्ये ही भेंडी टाकून घेऊ. तर कुठलाही पदार्थ ज्यावेळी आपल्याला कुरकुरीत करायचा असतो, मग तो तळून करा किंवा कसाही करा, आपण थोडा थोडा टाकतो. त्यामुळे मी सगळी भेंडी टाकत नाही आहे. याचा आपल्याला खूप जास्त जाड थर लावायचा नाही. तर अर्धी भेंडी मी इथं टाकून घेतली. आपण 2 बॅचेसमध्ये भेंडी फ्राय करू. तर भेंडी आपण याच्यामध्ये लावून घेतली आहे. आता याला एअर फ्राय करायचं आहे. तर ही बास्केट आपण इन्सर्ट करूया. आता इथं आपल्याला याला ऑन करायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं बरेच तुम्हाला वेगवेगळे डिटेल्स दिसतील
बेकिंगसाठी आहे, ग्रिलिंगसाठी आहे, भरपूर काही काही आहे. तर आपल्याला आता हा जो ॲरो दिसत आहेत हे आपले टेम्परेचर सेट करायचे ॲरोज आहे. तर आपल्याला 180 डिग्री सेल्सिअसवर याला 15 मिनिटांसाठी एअर फ्राय करायचं आहे आणि ऑनवर क्लिक करायचं. तर आपण याला सेट करून घेतलं आहे. आता 15 मिनिटांनी आपली मस्त कुरकुरीत मसाला भेंडी तयार होईल. तर हे बघा, आपली ही भेंडी तयार झालेली आहे. एकदम क्रिस्पी कुरकुरीत भेंडी तयार झालेली आहे. तर आपण एक बॅच करून घेतली, उरलेली बॅच अशीच करून घेऊ. तर आपली मस्त क्रिस्पी मसाला भेंडी तयार झाली आहे. पहिली बॅच इथं आहे, दुसरी बॅच सुद्धा तयार झालेली आहे. मसाला भेंडी सर्व करूयात. आणि याला अजून थोडंसं चटपटीत बनवायचं आहे, त्यासाठी वरून थोडासा चाट मसाला. तर अशा पद्धतीने आपली मस्त मसाला कुरकुरी भेंडी तयार आहे. तर मस्त क्रिस्पी कुरकुरीत मसाला भेंडी तयार झालेली आहे. मी तुम्हाला एक भेंडी खाऊन दाखवते. मस्त कुरकुरीत झाली आहे. फक्त 2 चमचे तेलाचा वापर आपण केला आणि छान अशी कुरकुरीत क्रिस्पी भेंडी तयार झाली. तर मस्त कुरकुरीत भेंडीच नाही तर फिलिप्स एअर फ्रायरमध्ये तुम्ही समोसा, कचोरी असे वेगवेगळे पदार्थ करू शकता, ते पण कमीत कमी तेलामध्ये. आणि फक्त फ्राईंग नाही तर फिलिप्स एअर फ्रायरमध्ये तुम्ही बेकिंग करू शकता, रोस्ट करू शकता. जसं की शेंगदाणे भाजायचे आहेत, भरतासाठी वांगं भाजायचं आहे, चटणीसाठी टोमॅटो भाजायचे आहे, तरीसुद्धा याचा उपयोग तुम्ही करू शकता, ते पण कुठल्याही हार्मफुल रेडिएशनच्या शिवाय. तळलेल्या पदार्थापेक्षा 90% कमी तेलामध्ये तुम्ही पदार्थ करू शकता. आणि मुख्य म्हणजे तुम्ही जर अशा ऑल इन वन एअर फ्रायरच्या शोधात असाल तर फिलिप्स एअर फ्रायरचा नक्कीच विचार करू शकता. मला तरी आत्तापर्यंत बेस्ट वाटणारा एअर फ्रायर आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.